नमस्कार मित्रांनो, आज आपण ही उडदाची डाळ आहे ती कशी बनवायची आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर सुरुवातीला आपण हा कांदा थोडा भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडा भाजून घेतल्याच्या नंतर त्याच्यामुळे कांदा भाजला थोडं तेल कमी, पण आपल्याला तेलाचं प्रमाण कमी लागणार आहे, त्यामुळे आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा पूर्ण कांद्याला थोडा लाल कलर आला म्हणजे आपण तो कांदा भाजला असं समजावे लागणार आहे. तर त्यासाठी आपण बघा तर थोडा आपण कांदा भाजतोय, म्हणजे आपल्याला कांदा भाजला तर चविष्ट अशी आपल्याला ती उडदाच्या डाळीची चव अशी आपल्याला न्यू टेस्ट अशी म्हणजे खूप छान अशी चव लागणार आहे. या पद्धतीनं तुम्ही जर उडदाची डाळ बनवली तर नक्कीच खायला खूप चविष्ट लागणार आहे आणि खूप शरीरासाठी खूप पौष्टिक अशी उडदाची डाळ असते. तर आजचा हा आपला उडदाची डाळ हा पदार्थ या ठिकाणी माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, सुरुवातीला कांदा भाजून घेतला ना, चांगला लाल झाला. आता कांदा लाल झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकू, जे फोडणीसाठी लागतं. डाळीच्या फोडणीसाठी आपण तेल टाकणार आहोत. तर आपण कांदा आपला भाजलेला असल्यामुळे आपण त्याला तर थोडं तेल टाकू आपण फोडणीसाठी. तेल टाकल्याच्या नंतर तेल टाकत असताना थोडा गॅसचा जो पॉवर आहे त्याला थोडं आपण मंद करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला आवश्यक तेल टाकल्याच्या नंतर त्याला थोडं मिक्स करायचं आहे. कांदा चांगल्या प्रकारे भाजला, आपण त्यातून तेल पण टाकलं फोडणीसाठी. तर आपण आता फोडणीसाठी त्याच्यानंतर फोडणीमध्ये तेलामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे. जिऱ्याची टेस्ट यामध्ये होणार आहे. तर बघा, जिरं टाकलं त्यानंतर आपण टाकू त्यासाठी लागणाऱ्या आपण उडदाच्या डाळीसाठी लागणाऱ्या हिरव्या मिरच्या आपण त्यामध्ये टाकणार आहोत. हिरव्या मिरच्यानंतर आपण थोडी हळद टाकायची आहे. भाजीला कलर आणि हळदीमुळे भाजीला टेस्ट पण छान येते डाळीला. त्यानंतर आपण कापलेली कोथिंबीर आहे ती पण त्याच्यात टाकायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स केल्याच्या नंतर थोडी फोडणीचं सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर आपण साईडला आपण उडदाची डाळ थोडी शिजू घातलेली होती. शिजलेली उडदाची डाळ आहे ती आपल्याला त्या फोडणीमध्ये टाकल्याच्या नंतर ती टाकायची आहे आपल्याला. टाकल्याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर फोडणीचा असा मस्त असा वास, छानसा वास येतो. हात दरवळतोय भाजीचा फोडणीचा, उद्या त्याला मस्त दरवळायला लागलाय. फोडणी व्यवस्थित बसली ना भाजीला तर छानसा असा त्यामधून सुगंध येतो. पूर्ण डाळ मिक्स करायची. त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी ओतायचं आहे, जेणेकरून आपल्याला थोडा त्यामध्ये रस्सा मिळेल. आणि भाजी पण थोडी शिजू द्यायची आहे. आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे.
आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी त्यामध्ये मिक्स करू शकतो. बघा आपण यामध्ये पाणी ओतलेलं आहे आवश्यकतेनुसार, आणि पाणी ओतल्यानंतर बघा कसा एक छानसा कलर आपल्याला या उडदाच्या डाळीमध्ये पाहायला मिळतं आहे. आणि ही आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडं शिजवायला ठेवायचं आहे. आपण या ठिकाणी चवीपुरतं मीठ टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर आता ही बघा आपल्याला झाली छानशी, आपल्याला खायला ही उडदाची डाळ थोड्या वेळ शिजल्याच्या नंतर एकदम टेस्टी अशी उडदाची डाळ या ठिकाणी तयार होईल. तर ही अशी एकदम सोप्या पद्धतीनं आणि खूप टेस्टी अशी आपल्याला उडदाची डाळ या ठिकाणी बनवायला मी या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. तर खूप छान अशी उडदाची डाळ बनतं आणि खूप टेस्टी पण असते आणि शरीरासाठी पौष्टिक पण आहे. धन्यवाद मित्रांनो.